हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। आता दसरा झाला, दिवाळी झाली, आता भाऊबीज आली, म्हणून मी चालली आहे माहेरी। तर बरोबर भाऊबीजेच्या दिवशी मी पोचलेली आहे। तर बहिणी माझं मस्तपैकी स्वयंपाक करता आहे। इकडे बहिणींची मुलं होते, ते मस्ती करत होते, तर बघू शकता तुम्ही। तर पटकन मी भाऊबीजेला माझ्या भावाला ओवाळून घेतलेला आहे। बाकीच्या बहिणी म्हणत होत्या की आमचा शूट नको करूस, म्हणून त्यांचा नाही केला, माझाच केला फक्त, आणि वहिनीचा केलेला आहे। तर माझ्यासोबत हे पण आलेले होते, म्हणून वहिनीने यांना ओवाळलेला आहे। आणि नंतर छोट्या मुलांची नंबर आला, तर आम्ही छोट्या मुलांना पण ओवाळून घेतलेला आहे। त्याच्यात बहिणीचे मुलं होते, माझा मुलगा होता आणि भावाचा मुलगा होता। तर असे काही आमची भाऊबीज साजरी झालेली आहे। तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझी भाऊबीज कशी वाटली तुम्हाला, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थोडेसे फोटोशूट करून घेतले, नंतर हे बाकीचे नंतर आले आमच्याकडे। तर कोणती बहीण कधी आली, कोणती बहीण कधी आली असं होतं आहे। तर नंतर आम्ही हे सगळे फोटोशूट केलेले आहे। तर हा माझा सगळा माहेरचा परिवार आहे। तर सगळे जमल्यानंतर थोडीशी मस्ती पण केलेली आहे आम्ही। तर कसं आहे ना, सगळे जमल्यानंतर इतकी मस्ती होते आणि खूपच एन्जॉयमेंट होतं। तर इकडे जरा चालू होतं, 2 गुजरातच्या होत्या बहिणी, त्यांच्या मुली होत्या, त्या गरबा खेळत होत्या। नंतर बाकीचे महाराष्ट्रीयन होते, ते डान्स करत होते। तर अशी काय आमची एन्जॉयमेंट होती। तर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा। नंतर आमचं स्पेशल जेवण बनवलेलं होतं। तर स्पेशल जेवणमध्ये भाऊजाईने बनवलेलं होतं पुरणपोळी, खीर, रशी, भात, भजी, भरपूर काही होतं। तर जेवण केल्यानंतर मग वरती मी टेरेसवर आलेली आहे। तर बघू शकता माझ्या भावाचं घर, आणि त्याच्या बॅक साईडला इतकं मोठं शेत होतं। तर त्याचा व्ह्यू किती छान आहे, आणि फोटोशूटला तर एक नंबर आहे, म्हणून मी थोडंसं शूट केलेलं आहे। आवडलं तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा। आणि बघू शकता आता रात्री आम्ही थोडेसे भाऊबीजेच्या दिवशी फटाके फोडलेले आहे। फटाके फोडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही बहिणी भाऊबीजेची शॉपिंग करायला गेलो होतो। नंतर आम्ही फोटोशूट केला। तर याच्यामध्ये आम्ही 4 बहिणी आहोत। तर असं काही फोटोशूट झालेलं